सोलापूर जिल्ह्यात पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा. नागरिकांनी सतर्क राहावं तसंच शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं, जिल्हा प्रशासनाचं आवाहन. सोलापुरात यंदाच्या वर्षी मे महिन्यात तब्बल 6 पटीनं जास्त पाऊस बरसला. मे महिन्यात 13 दिवसात पडलेल्या पावसात तब्बल 171.4 मिलीमीटर पावसाची नोंद. सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस. बार्शी तालुक्यात वाहणारी भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीकाठच्या 8 ते 9 गावांना सतर्कतेचा इशारा. बार्शी तालुक्यात काढणीला आलेलं उडीद पीक अवकाळी पावसामुळे वाहून गेलं. गेल्या 10 ते 12 दिवसात जिल्ह्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे उडीद पिकांचं प्रचंड नुकसान. पंढरपुरात पाऊस आषाढी सोहळ्यासाठी अडचण ठरणार असल्याची भीती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा कामाला लावली जाणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. बार्शी तालुक्यातील अनेक गावात पावसाची जोरदार बॅटिंग. तालुक्यातील वैराण भागाला पावसानं अक्षरशः झोडपलं. तळवडे गावातील घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचं नुकसान. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. खरबूज पीक पूर्णतः जमीनदोस्त. मुसळधार पावसानं अक्कलकोट तालुक्यातील वळसंग गावातील सखल भागात पाणी शिरलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत. सोलापूर जिल्ह्यातील बागायतदार शेतकरीही अडचणीत. लातूरमध्ये सलग 12व्या दिवशी पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस. लातूरात वीज पडून दोघांचा जागीच मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी. अहमदपूरला उपचार केल्यानंतर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 6 जणांवर उपचार सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात 170 मिलीमीटर पाऊस. पावसामुळे जिल्ह्यातील 800 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. खरीप पेरणीवरही परिणाम होणार. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, हवामान खात्याचं आवाहन. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये मुसळधार पावसाचा फटका. अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. गुहागरमधील वडद गावात मुसळधार पावसामुळे घराचं छप्पर कोसळलं. कोणतीही जीवितहानी नाही, मात्र ऐन पावसाळ्यात घराचं छप्पर कोसळल्यानं रहिवाशांची गैरसोय. रत्नागिरीच्या दापोलीतील वणंदमध्ये राजेंद्र कोळंबे नामक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात सायकलीसहित वाहून गेली. कामावरून घरी जात असताना पाण्याच्या लोंढ्यात कोळंबे वाहून गेले. श्रीवर्धनमधील दांडा समुद्रकिनारी भरावाचं काम सुरू असताना मशीन वाहून गेली. क्रेनच्या सहाय्यानं वाहून जाणाऱ्या मशिनीला बाहेर काढण्यात आलं. रत्नागिरीच्या मंडणगडमध्येही पावसाचा कहर. गेल्या 24 तासात 211.25 मिलीमीटर पावसाची नोंद. मुसळधार पावसाचा गणेश मूर्तिकारांना मोठा फटका. गणेश मूर्तिकारांचं माहेरघर पेण पाण्याखाली. असंख्य मूर्तींना पाणी लागल्यानं मूर्तिकार चिंतेत. पावसामुळे खेड दापोली रस्ता बंद. संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा. मनसेचे वैभव खेडकरांची मागणी. खेड दापोली महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्यानं खेडकर यांनी कारवाईची मागणी केली. रायगडमध्ये वीज कोसळून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू. मुरबाड तालुक्यातील इंदे गावातील घटना. कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, स्थानिकांची मागणी. बारामतीच्या पिंपळा गावातील लहान मोठ्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान. कालव्याचं पाणी हॉटेलमध्ये शिरल्यानं पीव्हीसी मशीन भिजून 5 लाखांचं नुकसान. इंदापूर तालुक्यातील संसर त्याचबरोबर हिंगणेवाडी गावाला पावसाचा फटका. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. खंडेरायाच्या जेजुरीत देखील मुसळधार पावसाची हजेरी. पावसाच्या पाण्यामुळे गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप. नाशिकच्या लासलगावला पावसानं झोडपलं. पाऊण तासात 67 मिलीमीटर पावसाची नोंद. अनेकांच्या दुकानात पावसाचं पाणी शिरल्यानं तारांबळ उडाली. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेंदूरजना मोरे गावाला जोडणारा पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यानं वाहतुकीला अडथळा. अकोल्यातल्या अकोट तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. केळी, ज्वारीसह अन्य पिकांचं अतोनात नुकसान.
आज रायगड, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, तर पालघर, नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन.